वाह, सुंदर सीमाजी, खूप छान. आपले ॲडव्होकेट जगदीश विस्पुते आयोजक, त्यांच्या मिसेस. मागे हां, जे कोणी आलेले आहेत नवीन ते जर स्थानापन्न झाले असतील तर कृपया गाण्याचा कार्यक्रमाचा आस्वाद घेणे, आपसात बोलू नये. बोलण्यासाठी आपल्याला नंतर 9 नंतर वेळ आहे, तेव्हा आपण गप्पा मारू. तेव्हा कृपया गाण्याचा कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही विनंती. आणि तुम्ही जर कोणी आपसात गप्पा मारत असाल ना तर गायकाचं पण मनोधैर्य खचतं. त्याला वाटतं आपल्या गाण्याला बहुतेक टाळतायत, तर जरा प्लीज लक्ष द्या. हां, अच्छा, त्याच्या मागे ओके. अजून एक सूचना आहे. इथे हे मार्किंग केलं स्टेजवर यांनी 2 व्हाईट क्रॉस आहेत. गायकांसाठी सूचना आहे. तर जे कोणी गायला येतील तर ह्या मार्किंगवर उभं राहायचं आहे. मेल असेल तर इकडे, फिमेल असेल तर या इथे. ओके, तेवढे फक्त काळजी घ्या. एकटे असेल तिथे ना, मध्ये. ओके, एकटा असेल तर मध्ये, सोलो असेल तर मध्ये घ्या. ओके. आयुष्याची लांबी, रुंदी, खोली समजणे फार अवघड आहे. थोर विचारवंत शास्त्रज्ञ हजारो वर्ष आयुष्य म्हणजे नक्की काय, त्याचा पर्पज काय, मी कोण, अशा प्रश्नांवर संशोधन करत आहेत. त्यातलीच एक थिअरी आयुष्याची तुलना स्वप्नांशी करते. आपल्याला झोपेत असताना स्वप्न पडतं आणि जागेवर असूनसुद्धा, आणि ते सुद्धा झोपेत, आपण कुठं जाऊन येतो आणि काय काय अनुभव घेतो हे आपण सगळ्यांनी, बहुतेकांना स्वप्न पडतात असताना पाहिलं असेल. जर त्या आनंददायी दृश्य असेल तर आपण मस्त त्याचा एन्जॉय करतो, छान वाटतं आपल्याला. आणि जर भीतीदायक असेल तर घाबरतो. स्वप्नात असताना जराही शंका येत नाही की आपण स्वप्नात आहोत, ते खरंच वाटत असतं. पण जाग आली की एका क्षणात हा सगळा भ्रम होता हे लक्षात येतं. आयुष्य देखील तसंच तर नसेल ना. जागेपणी दिसणारं दृश्य म्हणजे स्वप्नच जणू. बस फक्त जाग येण्याचा अवकाश आहे. सगळ्या दुःखांमधून एका क्षणात सुट्टी, एका क्षणात सुटका, तीच मुक्ती. पुढचं गीत बाबूरावजी खरोटे, जिंदगी खाब है. आमचे सर्वात एव्हरग्रीन तरुण 85 वर्षाचे नानासाहेब, ज्यांना आम्ही म्हणतो, हां, तो नानासाहेबांचं स्वागत. ते आमचे प्रेरणास्थान आहेत. सो या इथं सर उभे राहा, मध्ये मध्ये.